एक मोठी बातमी समोर येते। पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकला तडा गेलाय। पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक त्यामुळे उशिराने होतीये। मुंबईकडे येणाऱ्या अप लाईनवरील रेल्वे ट्रॅकला तडा गेलाय, त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती याचा परिणाम झालाय। वेळीच घटना लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना सुद्धा टळली। रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलंय। अपलाईनवरील गाड्यांचं वेळापत्रक त्यामुळे मात्र खोळंबलेलं आहे। गुजरातकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर जिल्ह्यातल्या इतर रेल्वे स्थानकांवरती सध्या थांबवण्यात आल्यात। अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, सध्याचा काय तांत्रिक बिघाड आणि कधीपर्यंत दुरुस्ती होईल? प्रज्ञा, विरार आणि सफाळा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान असलेलं वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळाला तडा गेलेला आहे आणि त्यामुळं मुंबईकडे गुजरातच्या दिशेवरून मुंबईकडे येणाऱ्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत किंवा लोकल गाड्या आहेत त्यांच्यावर परिणाम झालेला आहे। सुदैवाने ही घटना वेळीच येथील प्रवाशांच्या लक्षात आल्यामुळं ही मोठा अनर्थ टळल्याचं म्हटलं जात आहे। कारण जर एखादी लांब पल्ल्याची फास्ट गाडी या ट्रॅकवरून गेली असती तर दुर्घटना होण्याची शक्यता होती। सध्या या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी आणि जे कामगार आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि जो रेल्वे रुळाला तडा गेलेला आहे तो रूळ तिथे बदलण्याचा आणि तिथे जी पॅचिंग लावण्याचं काम आहे ते तांत्रिक काम ते रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे। आणि या कामामुळं जे इतर मुंबईकडे ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्या पालघर जिल्ह्यातल्या सफाळे असेल, केळवे रोड असेल किंवा पालघर आणि त्याच्या पुढे बोईसर या अशा विविध ठिकाणी या गाड्या आहेत त्या थांबवण्यात आलेल्या आहेत। काही आता जे काम सुरू आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ज्या खोळंबलेल्या गाड्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने रवाना होतील। मात्र या रेल्वे प्रवाशांच्या वेळीच ही घटना लक्षात आल्यामुळं मोठा अनर्थ टळलेला आहे। नक्कीच, आणि अर्थातच खूप महत्त्वाची बातमी आहे। रेल्वे ट्रॅक बदलण्यासाठी थोडा वेळ जाईल, मात्र प्रवाशांची कोणतीही येत्या काळामध्ये गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी मनोज।